मीच सांगतो, मीच तुला प्रश्न विचार बुवाला मीच प्रश्न विचार, तुम्ही उत्तर सांगताय. सद्गुरू आणि गुरु यामध्ये कधीच मूल्यमापन तुलना करता येत नाही. जसा गुरु तेवढा सद्गुरू तोला मोलाचा आहे. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर होतं. हे तुम्ही गाताय, हे तुम्ही वर्षाच्या 12 महिने माझ्याकडे गाताय. ध्यान मूलम गुरुर मूर्ती, पण कधी वाचून कधी अर्थ कधी समजून घेतला नाही तुम्ही. ध्यान मूलम गुरुर मूर्ती, पूजा मूलम गुरुर पदम, मंत्र मूलम गुरुर वाक्य आणि मोक्ष मूलम सद्गुरु कृपा वाक्य. असं नाही, यांच्यात तुलना करता येत नाही. लहानपणीच तुम्हाला सद्गुरू मिळत नाही, लहानपणी तुम्हाला गुरु काही असू द्या, आपले शिक्षक असू द्या, आपल्याला जी मंडळी मोठे करते ते सर्व आपले गुरु आणि मोक्षापर्यंत नेण्याचं काम. म्हणून काही ग्रंथांमध्ये असंही सांगितलेलं आहे की काकडभर थोडा सद्गुरू श्रेष्ठ. पण गुरु आणि सद्गुरू मध्ये भेदभाव करता येत नाही, त्यांची तुलना होऊ शकत नाही. जितकी ताकद सद्गुरूची आहे तेवढीच गुरुची आहे. हे माझं उत्तर. त्यांच्यामध्ये तुलना होऊ शकत नाही. नंबर 1. आणि म्हणून गवळण नंबर 1 प्रश्न बोला आणखी तुम्हाला दिलाय. आता तुम्ही तुमचं उत्तर मी परवा दिलेलं आहे. गवळणीच्या अगोदर सांगतोय. गवळण म्हणा, तुम्ही सांगितलं काष्टीमध्ये आष्टीवाल्यांचं बक्षीस बुवा भीम झाला. भीम याला कळत नाही नाथांची गवळण, नाथांची भारुडा आहे. विंचू चावला, विंचू चावला, तो कोणता विंचू, कामरूपी विंचू. हे तुम्हाला उत्तर दिलंय, तुम्ही मान्य नाही करत. बुवा नरकात झालं, नरकात तुम्हाला स्वर्ग नशिबी. नाथांना जर तुम्ही खोटं समजत असाल किंवा खोटं पाडत असाल, कामरूपी विंचू राधेच्या चोळीमध्ये काष्टीत नाही, तुम्हाला काष्टीत पटवणार. आज तुम्हाला काष्टी रेकॉर्डिंग आहे. नामे बुवांना सांगितलंय किती पैसा जाऊ दे, करोड रुपये जाऊ दे, रेकॉर्डिंग करायची म्हणजे ही डिलीट मारायची नाही. नाही तर बुवा खोटा बोलेल उद्या. रेकॉर्डिंग आहे. बुवा बोले काष्टी, तो खातं सांगतोय बुवा काष्टीत नाही हो चोळी. तू मला शिकवतोस म्हणतो. एवढा येणार, एवढा पागल झाला. शाहीर हे तुमचे रणांगणावर मी स्वतः पाहिलेले आणि रसिकांनी पाहिलेले तुमचे आम्ही हावभाव आहे. तो तुम्हाला सांगत होता खालचा, त्याला तुम्ही येण्यात काढली. तू काय सांगतोस मला, अरे काष्टीचं झालं काय बोलायचं. एवढे फी ऐका गवळण. म्हणून नवीन तुम्हाला आता लय लांबवर आहे नको गाडीवाला है ना. गवळण नवीन ऐका, चहाला लावरे व चाल पण तुम्हाला ओरिजिनल देतो. माझी पण नवीन आहे, मी पण पहिल्यांदाच प्रयत्न करतोय. खालीवर होईल चालेल. तू दे बोले साथी मेरे सुन तो जरा, लेके हजारों जन्म. माझी पण चोरीच आहे म्हणून सांग. बुवाला मुद्दाम देतोय. लिव लिवा आणि पुसली नाही तर मग हसा, म्हणजे उत्तर द्यायचंय. परवाच तुम्ही असं नाही आईला घेतली जाणार बुवा नव्हे. म्हणून आता उत्तर राधा म्हणे माझ्या बायकोल्यांचा, माझ्या हिंदू देवदेवतांचा, माझ्या समाजाचा आदर राखून गवळण पण बुवाना टिचकी मारणारच आहे. ऐका राधा म्हणे नटखट हा, राधा म्हणे नटखट हा, गुलाबी जीवाला या गो. एवढा झाला काय पुढचा गाणं. राधा म्हणे नटखट हा, गुलाबी जीवाला या गो. पण बदनाम झालायचो, बदनाम झालायचो आनंद किशोर. कसं वाटतंय.
राधा म्हणे नटखट हा, राधा म्हणे नटखट हा, नावीची माझा या गो. राधा म्हणे नटखट हा, नावीची माझा या गो. पद्म झालायचो किशोर, पद्म झालायचो हा किशोर. नंदाचा बाळ संबळ दृष्ट गाडुनी यमसदनी धाडुनी पुतना मारी हा गिरधारी सारे असुर गाडुनी यमसदनी धाडुनी. ज्ञानी कवी अनुभवी गातो सचिन गाणी नवी, संत बसले ज्ञानी रसिक समोर. बदनाम झालाय चोर हा नंदकिशोर. आवडती घेतले म्हणून सांगतो तुमच्या रसिक जनांच्या या ठिकाणी गांगेश्वर मित्र मंडळाच्या बोलण्यानुसार सूचनेनुसार कार्यक्रमाची सांगता एक मुखडा